आता सध्या सगळीकडेच ऊन एवढं तापले ना आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर पडायचं म्हणलं की नको वाटायला लागतं. कारण इतकं उन्हात बाहेर पडलं तर लगेच ताप यायला किंवा बिमार पडायला नको वाटतं. कारण मुलांनाही अजिबात बाहेर जाऊ देत नाही मी. कारण इतकं उन्हामध्ये खेळायचं काही विषयच नाही. एवढं तापमान वाढलेलं आहे सध्या. आणि मी पटपट बाहेरची कामं सगळे अगोदर आवरून घेते. नंतर म्हटलं नंतर वरची कामं घरातली करता येतात निवांत. कारण एवढ्या ह्याच्यामध्ये इकडे-तिकडे अंगणामध्ये फिरायचं म्हणलं की खूप ऊन लागून जातं. त्यामुळे मी इथं सगळं गाईचा गोठा वगैरे सगळं शेण वगैरे काढून घेतलं. आणि नंतर मग राहिले होते माझे थोडेसे म्हणजे भांडे घासायचे राहिलेले होते. आणि ते पण थोडं सावली येण्याच्या अगोदर म्हटलं म्हणजे जेवढी सावली आहे तोपर्यंत पटकन घासून घ्यावे. कारण ऊन जसं सरकतं ना सगळीकडेच ऊन येतं मग नंतर. त्यामुळं सावलीला आहे तोपर्यंत भांडी ती घासून घ्यायची होती मला. आणि नंतर एकदा बाहेरची कामं आवरली की मग घरातली करता येतात म्हटलं. आणि एवढ्या उन्हामध्ये आता नेमकं आमचं कूलरही बंद पडलं आणि मग काय आता ह्या पंख्यावरच काम भागते आमचं सध्या तर. चला म्हटलं आता हे आहे तर आहे. मग आता काय करणार आता याला नीट करेपर्यंत ह्याच्यावरच भागवून घ्यायचं आहे आता. तर आता आमच्या प्रांजलचे ना इथं 2 शेंड्या पाडलेल्या होत्या. आता हेच दाखवायसाठी म्हणत होती माझे फोटो काढ हे काढ म्हणून. कारण सध्या केस कट करायचे राहूनच गेले तिचे. त्यामुळं आता हे बघा नंतर ना मला हे डब्बे क्लीन करायचे होते. कारण एकदा मुलांची शाळा सुरू झाली की ह्या एक्स्ट्राच्या कामाला तर वेळ मिळत नाही. आणि एकदा पाऊस पडलं की मग बाकीचेच कामं लागतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.